आजची कथा आहे एका छोट्या मुलाची आणि त्याच्या आईची. ही कथा साधी आहे, पण तिच्यामध्ये लपलेला संदेश खूप मोठा आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. रोहन खूप हुशार होता, पण थोडासा हट्टी होता. त्याला शाळेत जाणं आवडायचं, मित्रांसोबत खेळायला आवडायचं आणि सगळ्यात जास्त त्याला आवडायचा त्याच्या आईने दिलेला डब्बा. रोहनची आई रोज सकाळी लवकर उठून त्यासाठी गरमागरम पोळ्या, भाजी किंवा कधी कधी गोड शिरा करून डब्बा भरून द्यायची. रोहन शाळेत जाताना खूप आनंदात जायचा, कारण त्याला माहिती असायचं की दुपारी त्याचा डब्बा खूप छान असणार आहे. एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे रोहन शाळेत गेला. त्याची आई त्याला डब्बा देऊन म्हणाली, बाळा, आज नीट अभ्यास कर आणि मित्रांसोबत भांडू नकोस. रोहन हसत हसत शाळेत गेला. दुपार झाली, शाळेची घंटा वाजली आणि सगळी मुलं आपापले डबे घेऊन बसली. कोणाच्या डब्यात पुलाव होता, कोणाच्या डब्यात पोळी भाजी होती, तर कोणाच्या डब्यात लाडू होते. रोहनने आपला डबा उघडला, पण डब्बा उघडताच तो थबकला, कारण डब्यामध्ये काहीच नव्हतं. डब्बा पूर्ण रिकामा होता. रोहनला काहीच समजलं नाही. तो पुन्हा पुन्हा डब्बा बघत होता. कदाचित खाली काहीतरी असेल म्हणून त्याने डब्बा हलवूनही पाहिला, पण खरंच डब्बा रिकामाच होता. त्याचे मित्र ते पाहून हसायला लागले. एक मित्र म्हणाला, अरे रोहन, आज तुझ्या आईने तुला हवा खायला दिली का? दुसरा म्हणाला, तुझा डब्बा तर पूर्ण रिकामा आहे. रोहनला खूप वाईट वाटले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी तो काहीच खाल्लं नाही. शांत बसून त्याने वेळ काढला. शाळा सुटली आणि तो रागाने घरी आला. घरी येताच त्याने डबा टेबलावर आपटला आणि आईला म्हणाला, आई, आज तू मला रिकामा डब्बा का दिलास? सगळे माझ्यावर हसत होते. मला खूप वाईट वाटलं. आई शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक हलकसा स्मित होती. ती रोहनला जवळ बसवते आणि म्हणते, बाळा, आज मी मुद्दाम तुझा डबा रिकामा दिला. रोहन अजूनच रागावला. तो म्हणाला, का? मला का त्रास दिलास? आई हळू आवाजात म्हणाली, रोहन, आज तुला फक्त एक दिवस रिकामा डब्बा मिळाला आणि तुला इतका वाईट वाटलं. पण तुझ्या वर्गात काही मुलं अशी आहेत ज्यांच्या डब्यात रोज काहीच नसतं. ते मुलं रोज भुकेले राहतात. हे ऐकून रोहन शांत झाला आणि पुढे म्हणाली, तू कधी लक्ष दिलंस का? तुझ्या वर्गात एक मुलगा आहे ना, जो दुपारी नेहमी पाणी पिऊन बसतो. त्याच्याकडे डब्बा नसतो. रोहनला अचानक आठवलं. खरंच त्याच्या वर्गात अमोल नावाचा मुलगा होता, जो कधी डबा काढत नसे. आई म्हणाली, बाळा, आज मी तुला रिकामा डब्बा दिला, म्हणजे तुला त्या मुलाची भावना कळेल, भूक काय असते आणि रिकामा डब्बा उघडताना कसं वाटतं हे तुला समजावं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. आई पुढे म्हणाली, उद्यापासून मी तुझ्या डब्यात 2 पोळ्या जास्त ठेवेन. एक तू खा आणि एक ज्याच्या डब्यात काही नाही त्याला दे. त्या दिवसानंतर रोहनच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्याने अमोलला आपल्या बाजूला बसवलं आणि म्हणाला, चल, आपण दोघं मिळून डब्बा खाऊ. अमोलच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. हळूहळू रोहन रोज आपल्या डब्यातलं अन्न मित्रांसोबत वाटू लागला. त्याचे इतर मित्रही त्याच्यासारखेच करू लागले. काही दिवसांनी संपूर्ण वर्गात एक सवय तयार झाली. कोणताही मुलगा भुकेला राहणार नाही. आणि हे सगळं घडलं एका रिकाम्या डब्यामुळे. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप सुंदर आहे. कधी कधी आई आपल्याला छोटीशी गोष्ट करून खूप मोठा जीवनाचा धडा शिकवते. आपल्याकडे थोडंसं जास्त असेल तर ते दुसऱ्याला बरोबर वाटलं तर त्या छोट्या कृतीमुळे कोणाचं तरी आयुष्य आनंदाने भरून जाऊ शकतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.